सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैलश मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यावजनाथं च डांकिन भीमाशंकरम सेतुबंदे तु रामेश नागेश दारुकावने वाराणसातु विश्वेश्वर त्र्यंबकं गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेश्वर शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति द्वादश ज्योतिर्लिंगानि श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात मी 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रापासून केली, कारण आज आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनाच माहिती आहे की भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून महाशिवरात्र आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो. तर उपवास धरतात या दिवशी, सर्वांना तर माहितीच आहे. आणि आमचं घरातलं सगळं आवरलं, आज उपवास असल्यामुळे फराळाचं वगैरे केलं, देवपूजा झाली, अभिषेक झाला महादेवांचा, आरती वगैरे झाली. तेरस दुकानात गेला होता तोपर्यंत सकाळी त्याचं आवरून, आणि तेरस आलं आहे आता घरी. आता आम्ही चाललो आहे बाहेर महादेवाला. तर आता कुठल्या महादेवाला जायचं अजून काही फिक्स केलेलं नाही. हे म्हणतात कोणी म्हणे केळेला जायचं, कोणी म्हणे टाक्याला जायचं. आम्ही दरवर्षी श्री क्षेत्र टाकीत इथे जात असतो, पण आता ह्यावर्षी तेरस आणि त्याचे पप्पा बोलले की आपण ह्यावर्षी केळीला जाऊ. तर आम्ही चाललो आहोत केळीला. तर चला मग आमच्यासोबत केळीच्या महादेवांना. तर गिरिजा तिच्या मामाच्या घरी आहे, कारण तिच्या मामाचं लग्न आहे आणि काल जागरण होतं, त्यामुळे ते सर्व झोपलेले आहे. ते रस गेला होता गिरिजाला आणि रोहिणीला घ्यायला, पण गिरिजा आणि रोहिणी झोपलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना काही उठवलं नाही. त्या काही आमच्यासोबत तुम्हाला दिसणार नाही. तरी तेरस, मी, पिल्लू आणि तेरसचे पप्पा एवढेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. तर चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही 2 वाजता घरातून निघालोय. गॉगल घालून घेतला, खूप ऊन लागतंय ना, त्याच्यामुळे घरातूनच गॉगल घालून घेतला. केळी घेऊन आणि 2 वाजता आम्ही निघालोय आता केळीला जायला. चला, तेच तेवढा रस्ता जात नाही. आणि बघा इकडं आहे पिल्लू. हाय पिल्लू. पिल्लूने पण मस्त व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे आणि घातले आहे झुमके, आणि झुमके घातले. हाय झुमका, इकडे बघ ना झुमका असा दिसतो. पैसे नखरे. तर आम्ही घरातून निघाल्यानंतर इथं फळांच्या गाड्या आलेलो आहो. तेरसनी ना इथं केळी ऑर्डर केलेली आहे, तर तो गेला एक केळी घेण्यासाठी, कारण त्याला आहे ना थोडेसे दान करायचं म्हणून तो करतो दर शिवरात्रीला. तर त्याने इथं केळी ऑर्डर कालच केली होती. आता केळीचे कॅरेट घ्यायला तो आला आहे. केळी घेतो इथे. तर इथे मोबाईलवर मस्तपैकी आम्ही शिवस्तुती लावलेली आहे, आणि ह्या रस्त्याने खूप छान दोन्ही साईडला मस्त झाडं आहे. डोवे रोडने आम्ही चाललो आहे केळीला. सिन्नरपासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर केळी हे गाव आहे. तिथे केळेश्वर महादेव भगवान यांचं मंदिर आहे. याच्या अगोदर मी गेलेली आहे, पण मिस्टर, तेजस आणि पिल्लू काही गेलेले नाही. तर ते म्हणे ह्यावर्षी आपण केळीला जाऊ. तर आम्ही चाललो आहे केळीला. बघा शेत किती सुंदर आहे. हे ना आमच्या भाटवाडीच्या रस्त्याच्या एकदम जवळ आहे, आणि इथून आम्ही सरळ पुढे चाललो होतो. तर म्हटलं चला, खूप छान दिसतंय हिरवगार, तर म्हणून मी याचं शूटिंग मुद्दामच केलं आहे. आणि हो, जेव्हा आम्ही बाहेर निघतो ना, तेव्हा आम्ही गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुलं अर्पण करतो आणि मगच निघतो. पण आज हे बघा आमच्या बाप्पाला फुल नाही ठेवलेलं आहे, कारण आहे ना आज महाशिवरात्री असल्यामुळं सर्वांनी फुलं तोडून नेले. तसं तर जास्वंदाचं झाड आमच्या घराच्या बाहेरच लावलेलं आहे आम्ही, जास्वंदाचं झाड. पण आज फुलंच नव्हते, आणि जेवढे फुले होते तेवढे घरामध्ये पूजायला लागले, कारण घरामध्ये पण छान पूजा वगैरे झाली होती माझी. मी घरातला व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवला. तर आज बाप्पा बिना फुलांचेच तुम्हाला दिसतील. तर आता आम्ही डुबेरच्या जवळ आलेलो आहो. सिन्नरपासून 7 किलोमीटर अंतरावर डुबेर आहे, आणि तिथून पुढे 15 किलोमीटर अंतरावर ठाणगाव आहे, आणि तिथून पुढे परत 8 किलोमीटर अंतरावर केळी हे गाव आहे. तर खूप सुंदर हिरवीगार शेत रस्त्याने दिसत होतं. आणि हे बघा हा डोंगर, या डोंगरावर माता सप्तशृंगीचं मंदिर आहे. नवरात्रात आम्ही तिथे जात असतो. यावर्षी पण गेली होते मी, पण शूटिंग दाखवायला काही जमलं नाही तुम्हाला. आणि हा रस्ता पण खूप वळणावळणाचा आहे, घाट होता. हा घाटही बराच कठीण होता, पण तेरसनी व्यवस्थित हळूहळू गाडी आणलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, पुढे रस्ता अजिबातही दिसत नाही, खूप
खूप वळण खूप नागमोडी असा हा घाट होता. मला पोहोचे का इथून आणि ठाणगावपासून जवळ 7 ते 8 किलोमीटर आणि सिन्नरपासून 30 किलोमीटर अंतरावर केळेश्वर इथं आम्ही पोहोचलो आहे. तेरच गाडी पार्क करतो आहे कारण खूप गर्दी इथं, खूप गाड्या येताना दिसत आहे. आणि बघा हा एकदम ग्रामीण भाग आहे, बघू शकता तुम्ही. वरती शेती आहे. तेरसची केळी घेतलेली आहे. एवढं न्यायचं पुढं. हाय पिल्लू. चला 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 चला. आणि हे बघा खूप गर्दी आहे. तेरसनी केळी आणली पण खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला केळीचे कॅरेट काही घेता आले नाही. ते कॅरेट आम्ही गाडीतच ठेवले. येताना आम्ही आता कॅरेट लोकांना वाटून घेऊ. आता आम्ही चाललो दर्शनाला. सर पुढे जाऊ दे मला. खूप गर्दी आहे. खूप
गाडी पार्क केल्यापासून जवळजवळ 1 किलोमीटर आम्ही पायी चालत आलेलो आहे. आता मंदिराच्या एकदम जवळ पोहोचतोय आम्ही. हे बघा माझ्यासोबत तेरस आहे आणि पिल्लू आहे आणि मिस्टर गेले पुढे. त्यांना खूप फास्ट चालू लागतं त्यांच्याबरोबर आणि आम्हाला चालायला काही जमत नाही. तर आम्ही मागून हळू चाललो. चला मंदिरात. पहिले पाय वगैरे तुम्ही आता काही ना दर्शनला नाही बघा. जा जा. सेंटर पाहिजे ना 50 पान आहे आपली. कासर मावशी दिलं कुठं पुढे आपल्याला इथे आहे तुळस. इथे खूप छान धबधबा आहे. धबधब्यामध्ये खूप मस्त मस्त आणि येत आहे. इथे वॉल कंपाऊंड केल्यामुळे तिकडे जात नाही. वॉल नाही, ते तार कंपाऊंड आहे. बट खूप मस्त धबधबा चालू आहे. खूप छान पाणी पडतं आहे. तर आम्ही आता दर्शन लाईनला उभो आहे आणि हे बघा इथे रांगोळीमध्ये ना शंकर पार्वतीचे चित्र काढलेले आहे आणि लोकांनी तिथे फुलं वगैरे वाहिलेली आहे. काय खूप छान मेहन रांगोळी भगवान शंकर आणि पार्वती यांची. तर मंदिरामध्ये इथं गाभाऱ्यामध्ये आहे छोटेसे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आणि इकडे आहे मुख्य केळेश्वर महादेवांचं मंदिर. भगवान की जय. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. गर्दी होती खूप, त्यामुळे घाईतच दर्शन झालं जरा. आणि हे बघा मंदिराच्या बाहेर इथे मस्तपैकी नदी आहे आणि हे मस्त छान धबधबा वगैरे आहे. हे बघा हा धबधबा लांबून शूटिंग केली मी. मस्त निसर्गरम्य असं इथे वातावरण आहे. तर हे दृश्य आहे केळेश्वर मंदिराच्या बाहेरच. इथे नदी आहे मोठी आणि इथे हा धबधबा आहे. इथे मी उभी आहे आणि बघा खूप छान इथे वाटतंय. तर मंदिर परिसरामध्ये हा पाण्याचा कुंड आहे आणि इथे गायमुख आहे. गायमुखातून पाणी पडतंय. तिथे लोक ते पाणी तीर्थ म्हणून घेत आहे हातपाय वगैरे धुण्यासाठी. तर आम्ही ह्या कुंडाच्या इथे दर्शन वगैरे केली आणि नंतर थोडीफार खरेदी केली आणि नंतर आम्ही आमच्या गाडीकडे गेलो आहे. तर आमचे दर्शन वगैरे झाल्यानंतर मी थोडीफार खरेदी वगैरे केली आणि आमच्या गाडीकडे आलो आहे आम्ही. तर जे केळी आणली होती ते तेरस आणि श्रुती वाटत आहे.
तर इथे खूप खूप गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झाली होती आणि जवळजवळ आम्ही इथं या ठिकाणी 1 तास थांबलो. त्याच्यानंतर आमची गाडी निघाली आणि नंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता हे बघा इथे किती किती गाड्या थांबलेल्या आहे. English is fine. Yeah. The fun of owners and serious workers are not good really. Yeah. Okay. आता आम्ही चाललो आहे घरी. दर्शन झाले, खूप सारी ट्रॅफिक लागली पण ट्रॅफिक संपली. आता आलो आम्ही घरी म्हणजे चाललो आहे. तर आम्ही केले जाताना सर्व पूजेचं साहित्य बरोबर घेऊन गेलो होतो, पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला पूजा करता आली नाही. आम्ही फक्त दर्शन घेतलं. तर आता आम्ही इथे महाकालेश्वर मंदिर, महादेव मंदिर इथे आलेलो आहोत. हे ऑन दी वेच होतं सिन्नरला येताना. तर मंदिराला छान लायटिंग वगैरे केलेली होती आणि इथे गर्दी एवढी नव्हती, त्याच्यामुळं आम्ही इथे व्यवस्थित पूजा वगैरे केली. इथे थोडीफार वर्दळ तुम्हाला दिसत असेल. आम्ही इथे छान पूजा वगैरे केली, कारण इथे विशेष गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता जेवढी गर्दी केळीला होती तेवढी गर्दी इथे नव्हती. सिन्नरपासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे महाकालेश्वर महादेव मंदिर आहे. आम्ही इथं मधून जात असतो. धन्यवाद. आणि पिल्लूनी आणि मी छान महादेव मंदिरामध्ये छान पूजा वगैरे केली. आणि या बांगड्या यावर्षी असं आलं होतं की महाशिवरात्रीच्या दिवशी बांगड्या घालायच्या असतात, त्याच्यामुळे आता पिल्लूनी बांगड्या घेतल्या आणि त्या घालून पण घेतल्या आहे. मला आणि रोणीला पण बांगड्या घेतल्या आहे, पण मग त्या नाही घातल्या नाही. आणि आता इथे मंदिरामध्ये आम्हाला प्रसाद दिला, तर आम्ही इथे प्रसाद खातो आणि आम्ही घरी निघतो. या तुम्ही पण प्रसाद खायला. आणि महाकालेश्वर मंदिरात पूजा बिजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर फराळाचं केलं तिथे थोडंसं. आणि आता आम्ही चाललो आहे गोंदेश्वरला. सिन्नरला गोंदेश्वर मंदिर आहे, तिथे चाललो आहे आम्ही दर्शनासाठी. तर आता आम्ही आहो गोंदेश्वर परिसरामध्ये, गोंदेश्वर मंदिर परिसरामध्ये. हे आहे आमचं सिन्नरचं वैभव गोंदेश्वर मंदिर आहे हे. आणि खूप गर्दी आहे इथे पण. चला. तर श्री गोंदेश्वर मंदिर खूप सुंदर लाईटिंनी सजवलेलं आहे आणि इथे खूप गर्दी झालेली आहे. तर इथे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिबंधनात् मृत्युर्मुक्षेयम अमृतात, हा महामृत्युंजय मंत्र चालू आहे. आणि हे बघा येथील कार्यकर्त्यांनी खूप व्यवस्थित व्यवस्था केलेली होती. दर्शन लाईन त्यांनी एकदम सिस्टमॅटिकपणे लावलेली आहे. तर दोन्ही साईडनी त्यांनी बांबू लावून अशी व्यवस्थित एका बाजूनी जेंट्स तर एका बाजूनी लेडीज अशी दर्शन लाईन केलेली होती.
आणि गोंदेश्वर परिसर एवढ्यामध्ये खूप डेव्हलप केलेलं आहे. झाडं वगैरे लावलेली आहे आणि तेथील साफसफाईची काळजी येथील कार्यकर्ते घेत असतात. आणि ही बघा ही दर्शन लाईन. आता आम्ही दर्शन लाईनला उभा आहोत. पडशील तिकडं. खालीवर जागा आहे इथे अर्धा तास पासून आम्ही दर्शन लाईनमध्ये उभं आहे. मला दाखवलं ते अजून काही दर्शनला नंबर लागला नाही आमचा. किती वेळ लागतो काही सांगता येईल. गिरू गिरिजा आणि तिची आले दर्शनाला तर गिरिजा भेटली मंदिरामध्ये आम्हाला. गिरू ओम नमः शिवाय. ओम नमः जय कर. हॅलो महेश भाऊ बरं आहे ना. तर हे आहे सिन्नरचे वैभव गोंदेश्वर भगवान. खूप गर्दी होती पण मी तशीच थोडीशी शूटिंग केलेली आहे. गोंदेश्वर भगवान की जय. तर इथे भगवान शंकर आणि माता पार्वती यांची सुरेख अशी रांगोळी काढलेली आहे. मंदिराच्या बाहेरच ही रांगोळी काढलेली होती. इथे पण भाविकांनी भरपूर फुलं वगैरे वाहिलेली. हे बघा इथे वरती मंदिर आणि खाली रांगोळी काढलेली आहे. आणि हे बघा किती सारी गर्दी इथे आहे. आणि हे मुलं बघा मस्त राजगिऱ्याचे लाडू प्रसादाला वाटून राहिले. धन्यवाद. ओम नमः शिवाय. गिरू गिरू बाप्पा कर सँडल पायामध्येच का. अगं सँडल तर काढ. आणि घरी आलो आम्ही मस्त. आणि घरी आल्यानंतर हे बघा ही मस्तपैकी चटणी केली होती. आणि ह्या चटणीसोबत केली होती आम्ही मस्तपैकी. एवढेच नव्हते गेली. हे थालीपीठ केले साबुदाण्याचे मस्तपैकी. ते रस्सा आणि मिस्टरांचं जेवण झालं आहे. आणि माझं पिल्लूचं बाकी जेवण म्हणजे फराळाचं. तर आम्ही पण आता मस्त फराळाचं करतो. मस्त कडक कडक छान मस्त थालीपीठ केलं आहे मी. याची रेसिपी काही दाखवली नाही कारण ऑलरेडी खूप वेळ झाला होता. तर आता अजून फराळाचं करायचं बाकी आहे. ते रस्सा आणि मिस्टरांचं झालं. माझं फराळाचं करायचं बाकी माझं आणि पिल्लूचं. तर आता मी फराळाचं करतो आणि आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.